हरिओम मैत्रिणींनो, नारळी पौर्णिमेच्या निमित्ताने आज आपण नारळाच्या वड्या कशा बनवतात ते बघूया। ही आपली मापाची वाटी आहे। याने मी 7 वाट्या किसलेला नारळ घेतलाय आणि 3 वाट्या साखर घेतली आहे आणि 1 वाटी दुधाची पावडर घेतली। इथे आपली साखर मिक्स करून झालेली आहे आणि त्याला पाणी सुटेपर्यंत आपल्याला ठेवून द्यायचं आहे। आणि जर आपल्याला ते लवकर करायचं असेल तर हे पाववाटी आपण त्याच्यामध्ये दूध मिक्स करायचे। ते दूध मिक्स केलं की त्याला लगेचच पाणी सुटेल। मग आपण पुढची कृती करायला घेऊ। पाणी सुटलेलं आहे, हे सगळं मिक्सचर ओले झालेलं आहे। आता आपण हे परतायला घेऊया। खोबरं आपलं आता ना सुकत आलंय, त्याच्यात मी वेलची घालणार आहे आणि केशर घालणार आहे। पुन्हा साखर कडेकडेने नाही, अशी साखर सुटायला लागली की आपल्याला त्याच्यामध्ये दुधाची पावडर मिक्स करून घ्यायची। त्याच्यामध्ये आता दूध पावडर मिक्स झालेली आहे। आता आपल्याला तूप लावलेल्या ट्रेमध्ये हे थापून घ्यायचे।